संत अज्ञानातून जागे करतात. अज्ञान काय? मी कोण, मी कोणाचा, माझं इथं काम काय? केवळ ईट ड्रिंक अँड बी मिळेल तर पशु पण करतो. माझ्या जीवनात फक्त तेवढंच आहे? नाही, तुला भगवंताचा लाडका बनायचा आहे. नर अपनी करनी करे तो नर का नारायण बन जाए. नरापासून नारायण बनवण्याचा रस्ता संत दाखवतात. संत अविद्येतून जागृत करतात. कोणत्या विद्येचा? कोणत्या विद्या? हीच अविद्या आहे. माझं घर, माझं कुटुंब, मी गेलो तर कसं होईल, चालत का? त्याला काय भ्रम असतो? याला अविद्या म्हणतात. दैवी यशा गुणमयी मम माया दुरतया मामेवे प्रपद्यन्ते मायावेतां तरन्ते. या मायेत मी फसलेलो आहे. मला वाटतं मी गेलो तर कसं होईल माझ्या घराचं. अरे बाबा, बैलगाडी खाली चाललेलं जे कुत्र असतं त्याला सुद्धा असं वाटत राहतं का बैलगाडी मी चालवत आहे. त्या कुत्र्याने थोडंसं बाजूला गेलं का मग त्याला कळतं अरे हात माझा भ्रमच होता. या भ्रमातून, या अविद्येतून संत आपल्याला बाहेर काढतात. संत आपल्याला निरंतर जागृत करतात. म्हणून हे सगळे संतांचे उपकार आहेत.